मागचे जे काही लेक्चर झाले त्यामध्ये किती कंप्लीट झालेले आहेत? 70 क्वेश्चन कंप्लीट झालेत. हा 71 क्वेश्चन आहे. What is the type of solution the alloy is? Alloy is a homogeneous mixture of two or more metal or one metal another non-metal. म्हणजे सॉलिड इन काय असणार आहे? सॉलिड काय असणार आहे? सॉलिड इन काय असणार आहे? तर सॉलिड असणार आहे. सॉलिड इन सॉलिड. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 0.2 molar aqueous solution of KCl freezes at -680 degree Celsius. आता इथं हे एक जरा लक्षात घ्या की हा T0F वॉटर आहे ना, aqueous solution T0F म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि TF काय दिलाय तर -0.680 डिग्री सेल्सिअस. डेल्टा TF काय असतं आपलं? डेल्टा TF T0F मायनस काय असते तर TF. T0F 0 मायनस -0.680 मायनस मायनस बिकम प्लस 0.680 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन. किंवा आयुष्यात कधी पुढे हा मायनस मध्ये आहे, हा सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट मायनस मध्ये, डायरेक्टली त्याला प्लस मध्ये घ्या डेल्टा TF म्हणून. लॉजिक समजतंय का बघा? आलं लक्षात? म्हणजे तेवढा टाइम तुमचा इझी होणार. कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर ऑफ दिस सोल्युशन. डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू M. वेंट ऑफ फॅक्टर दिलाय KCl आहे म्हणजे डिसोसिएटिंग सोल्यूट आहे. डिसोसिएटिंग सोल्यूटला आपल्याला वेंट ऑफ फॅक्टर यूज करावंच लागणार आहे. सो I इज इक्वल्स टू यश डेल्टा TF अपॉन काय असणार आहे? KF इंटू काय येणार आहे तर M. I ची व्हॅल्यू माहित नाही, तेच फाइंड करायचं आहे. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे तर 0.680. KF ची व्हॅल्यू किती आहे तर 1.86 आणि मोलॅलिटी किती आहे 0.2 मोलार. म्हणजे इथं काय करा 6.80 डिवायडेड बाय 1.86 इंटू 2 करा. ह्याचं एक डेसिमल शिफ्ट केलं, ह्याचं एक डेसिमल शिफ्ट केलं. 2 1 आणि 2 किती झालं 3 आणि 4 म्हणजे 3.4 डिवायडेड बाय काय आलं तर 1.86. काय येतं बघा ह्याचं डिवाइड करून 3.4 डिवायडेड बाय 1.86. 18 1 18 18 2 36 येते. म्हणजे त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती 1 पॉईंट, पण 1 पॉईंट खूप सारे सगळे 1 पॉईंट मध्येच आहेत, त्यामुळे त्याची व्हॅल्यू तुम्हाला परफेक्टली काढायलाच लागणार. काय येते ते असं करा 34 डिवायडेड बाय 18 पॉईंट काय करा 6 किंवा 340 डिवायडेड बाय काय करा तर 186. ह्याला कट डाऊन कट डाऊन कट डाऊन कट डाऊन करून काय येतंय बघा. कट डाऊन करून काय येतंय बघा, येईल तुम्हाला मग 827 येते. ह्याची अप्रॉक्स व्हॅल्यू 1.827 येते. 1.827 1.827 म्हणजे काय येणार आहे 1.83. 1.827 म्हणजे काय येणार आहे 1.83. पुढे बघा 0.1 molar aqueous solution of glucose boils at 100.16. What is the boiling point of 0.5 molar aqueous solution of glucose? इथं बघा मला एवढं माहित आहे की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे तर मोलॅलिटी. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे तर मोलॅलिटी. इकडे बघा बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर T0B. T0B आपण किती कन्सिडर करतो 100 डिग्री सेल्सिअस. सो पहिल्या केसमध्ये डेल्टा TB इज इक्वल्स टू TB मायनस T0B. हा पहिल्या केसमध्ये 100.16 जिथे आहे तर 100.16 मायनस काय येणार आहे 100 म्हणजे 0.16 पहिल्याच. आणि दुसऱ्याचं डेल्टा TB काय येणार आहे तर TB मायनस काय येणार आहे तर T0B. तेच फाइंड करायचंय. एक्स कन्सिडर करूया. मग ठीक आहे डेल्टा TB1 अपॉन डेल्टा TB काय येणार आहे तर 2
इज इक्वल्स टू M1 अपॉन काय येणार आहे तर M2. सो इथं काय येणार आहे तर 0.16 डिवायडेड बाय डेल्टा TB2 इज इक्वल्स टू 0.1 डिवायडेड बाय 0. काय येणार आहे 5. सो इथं काय येणार आहे डेल्टा TB2 is equals to 0.5 into 0.16 divided by 0.1. 16 5 80. एक एक काम करा, हा 5 घ्या, 5 into 0.16 घ्या डिवायडेड बाय 1 घ्या. हा काय येणार आहे तर 0. काय येणार आहे 80. 0.80 म्हणजे 100.80 येणार. का समजतंय का? हा 10 आहे. 0.80 ऍड करायचं. 0.80 ऍड केलं म्हणजे किती येणार आहे तर 100.80. हे समजलं का? 0.1 मोलार aqueous solution ऑफ ग्लुकोज ह्या टेम्परेचरला बॉईल होते. व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ 0.5 मोलार aqueous solution ऑफ ग्लुकोज? पुढं a solution of non-volatile solute has a boiling point elevation 0.5 केल्विन म्हणजे केबी दिलंय. सॉरी, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे डेल्टा टीबी दिलंय. डेल्टा टीबी किती आहे तर 0.5 केल्विन आहे. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी विचारलंय आणि केबी दिले. केबी किती आहे 2.40 केल्विन केजी पर मोल. मग डेल्टा टीबी इज इक्वल्स टू काय असते? डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू काय आहे तर एम. सो एम इज इक्वल्स टू डेल्टा टीबी अपॉन काय येणार आहे तर केबी. मग डेल्टा टीबी ची व्हॅल्यू काय येणार आहे 0.5. केबी ची व्हॅल्यू काय येणार आहे 2.40. मग ह्याला एक डेसिमल शिफ्ट करा. 5 अपॉन काय येणार आहे 24. 5 अपॉन 24 किती येते बघा? 5 अपॉन 24 24 डिवायडेड बाय 5. 0 जा 0 जा. 24 2 जा 48. 0 जा 200. मग 24 9 जा येणार 2019 समथिंग येणार म्हणजे 0.21 येणार. 0.209 काहीतरी येणार आहे. 0.209. 200 आया ना. 2 9 जा 240. 2 10 जा 240 ना, तो उसके पहले का. नेक्स्ट, व्हाट कैलकुलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट इन अ सोल्यूशन prepared by dissolving 1 gram in 0.3 decimetric cube solvent having osmotic pressure of 0.2 atmosphere and 300 Kelvin. म्हणजे इथं पूर्ण फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. क्वेश्चन समजतंय का बघा पहिला. कॅल्क्युलेट काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट M2 फाइंड करायला सांगितलंय इन अ सोल्युशन कंटेनिंग W1 किती आहे तर 1 ग्रॅम आहे. B 0.3 आहे आणि ऑस्मॉटिक प्रेशर 0.2 आणि टेम्परेचर दिलंय. मग इथं काय येणार आहे बघा. पाय इज इक्वल्स टू काय असते तर CRT असते. C म्हणजे काय असते तर W2 अपॉन M2. इथं RT इथं B. सो W2 काय आहे तर 1. M2 मला फाइंड करायचं आहे. ऑस्मॉटिक प्रेशर किती आहे तर 0.2. R ची व्हॅल्यू किती घेतली आहे तर 0.0821. टेम्परेचर किती आहे 300 केल्विन. व्हॉल्यूम किती आहे 0.3. सो M2 इज इक्वल्स टू हा काय करा 8.21 इंटू काय करा 3. ह्याचे 2 डेसिमल इथं शिफ्ट केले. इथं 0.2 इंटू काय घ्या तर 0.3. हा 1 जा येईल आणि हा किती जाईल तर 10 जा. सो M2 इज इक्वल्स टू 821 अपॉन 2 करा. कसं केलं ह्याचं एक डेसिमल शिफ्ट केलं 10 न आणि हा 0.2 होता ना, मग त्याचं एक आणि ह्याचं एक शिफ्ट केलं. मग हा 2 1 जा 2 4 जा 2 1 जा 0 जा 5 जा 410. समजलं का काय केलं? येस और नो?
821 डिवायडेड बाय 2 केलं 410.5 येते 410.5 येते ठीक आहे मग त्याचा नियरेस्ट 410 येते पुढचं बघा हा हे बघा assuming the ionization त्याचं मी आयोनायझेशनचं तुम्हाला सांगितलेलं होतं assuming complete ionization arrange the following solution in order of increasing osmotic pressure मी तुम्हाला काय म्हटलंय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती पण असू दे ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते तर कॉन्सन्ट्रेशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असणार आहे जास्त आता हा Li2SO4 आहे हा डिसोशिएट होताना काय होणार आहे Li2 प्लस 2 टाइम्स Li2 प्लस आणि SO4 काय येणार आहे 2 मायनस 2 प्लस 1 3 मोल्स झाले 3 मोल्स म्हणजे 3 इंटू 0.5 3 इंटू 0.5 किती येणार आहे 3 इंटू 0.5 1.5 मोलॅरिटी मोलाल येणार आहे आता हा 0.5 मोलाल ऑफ KCl आहे K प्लस आणि काय येणार आहे Cl मायनस म्हणजे 2 मोल आले मग 2 इंटू 0.5 1 मोलाल येणार आहे 0.5 Al2SO4 thrice 2 times Al3 plus 3 times SO4 काय येणार आहे तर 2 minus 2 plus 3 5 5 into 0. काय येणार आहे 5 5 into 0.5 इथं काय येणार आहे तर 2.5 मोलाल BaCl2 काय येणार आहे तर Ba2 plus 2Cl minus म्हणजे 2 plus 1 3 into 0.5 3 into 0.5 हा 0.1 आहे का ठीक आहे 3 into 0.1 0. काय येणार आहे तर 3 अरेंज द फॉलोइंग सोल्युशन इन इन्क्रीजिंग ऑस्मॉटिक प्रेशर मग सगळ्यात कमी 0.3 असणार ना सगळ्यात कमी 0.3 म्हणजे डी चं सगळ्यात कमी असणार आहे त्यापेक्षा डी नंतर ना कोण येणार आहे बी नंतर ना कोण येणार आहे ए आणि ए नंतर ना कोण येणार आहे सी डी बी सी ए ऑप्शन बी येते बघा नाही डी बी ए सी का हा ऑप्शन ए ही मी स्क्रीन काढली तर रबवणार काढू हे काढलं तर रबवणार लिहून घेणार आहे की नाही काय झालं डिसोसिएशन हा जो Li2SO4 आहे ना कोण आहे Li2SO4 हा Li2SO4 डिसोशिएट होऊन काय देते 2Li प्लस SO4 2 मायनस किती आयन फॉर्म झाले हा 2 प्लस 1 3 मग जेवढे आयन झाले तेवढ्यानं मोलॅलिटीला मल्टिप्लाय करायचं मग 3 इंटू काय येणार आहे तर 0.5 KCl जर असेल तर K प्लस आणि Cl काय येणार आहे मायनस म्हणजे 2 इंटू 0. काय येणार आहे 5 Al2 SO4 थ्राइस आहे तर 2Al3 प्लस 3SO4 2 मायनस 2 प्लस 3 किती झाले 5 आणि मग BaCl2 आहे मग BaCl2 कसं येणार आहे Ba2 प्लस 2Cl मायनस म्हणजे 3 इंटू 0.1 हे सगळं मल्टिप्लाय करून मोलॅलिटी जी काही येते त्या मोलॅलिटीला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये काय करायचं अरेंज यश लिहून घेतोयस ना यश समजतंय ना कन्सेप्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा कॅल्क्युलेट द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ऑफ अ सॉल्व्हेंट म्हणजे KF फाइंड करायला सांगितलंय काय फाइंड करायला सांगितलंय KF आपल्याकडे फॉर्म्युला काय असतं डेल्टा TF इज इक्वल्स टू KF आता वेट ऑफ सोल्यूट दिले 2.5 ग्रॅम W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम्स
rearrange this. Kf is equals to delta Tf into M2 into W1 divided by Kf into W2 into 1000. So Kf delta Tf ची व्हॅल्यू किती आहे सांगा? फ्रीजिंग पॉइंट इज 3 केल्विन. डेल्टा Tf 3 आहे. मोलार मास 117 ग्रॅम आहे. सॉल्व्हेंटचा वेट 35 ग्रॅम आहे. हे बघा 35 ग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट म्हटलंय. डिवायडेड बाय इथं हा Kf इथे येणार आहे. सॉरी रिअरेंज केले ना याला. हा Kf इथं आणला. हा इथं W2 इंटू 100 एवढंच येणार. मग W2 ची व्हॅल्यू किती आहे तर 2.5 इंटू काय आहे तर 1000. किती येते बघा Kf 3 इंटू 117 इंटू 35 डिवायडेड बाय 2500. कॅल्क्युलेट करा Kf ची व्हॅल्यू. फक्त व्हॅल्यूज टाका आणि कॅल्क्युलेट करा. सो ऑप्शन काय येते 4.91. Kf इज इक्वल्स टू 4.91 केल्विन kg per mole. नेक्स्ट हा identify the reason for the solubility of polar solute in polar solvent from the following. हे बघा पोलार सोल्यूट जर असेल तर तो पोलार सॉल्व्हेंट बरोबर इंटरॅक्ट करणार. म्हणजे सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन असणार आहे. कसला इंटरॅक्शन असणार आहे? सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन असणार आहे. आता इथं बघा कन्सिडर करा HCl आहे. H आणि काय आहे तर Cl आहे. हे जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतील हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत म्हणून हे डिसोशिएट होऊन काय देतात तर H++ काय देतात तर Cl-. हा Cl- जो आहे ह्याला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार. कसं HOH इथं परत HOH आलं का? सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन. H+ जो आहे त्या H+ ला पण वॉटर ऑक्सिजन स्प्लिटिंग झालं. मग काय येणार आहे सांगा? आयडेंटिफाय द रिझन फॉर द सोल्युबिलिटी. सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन सगळ्यात जास्त सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन असणार आहे. असं कोणतं ऑप्शन आहे का बघा? सगळ्यात जास्त सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन असणार आहे हा वाला. सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन इज ग्रेटर दॅन सोल्यूट इंटरॅक्शन इज ग्रेटर दॅन सॉल्व्हेंट इंटरॅक्शन. समजतंय का? काय दिलंय मग? नाही. आयडेंटिफाय द रिझन फॉर द सोल्युबिलिटी ऑफ पोलार सोल्यूट इन पोलार सॉल्व्हेंट. सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन सगळ्यात जास्त असायला पाहिजे मगच सोल्युबल असणार आहे. नाहीतर सोल्युबल नसणार आहे. मला चेक करायला लागणार मग. हे आयडियल सोल्युशन्स आहे. एखादं सोल्युशन आयडियल जेव्हा असणार आहे जेव्हा सोल्यूट सॉल्व्हेंट आणि सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन नियरली काय आहे तर सेम. त्या आयडियल सोल्युशनची कंडिशन झाली ही. आणि सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असायला पाहिजे. मी चेक करून सांगते तुम्हाला मग. हा कारण सोल्युबिलिटी जर कन्सेप्ट आहे पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतो कारण सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन जास्त असणार आहे मगच डिझॉल्विंग कॅपॅसिटी वाढणार आहे. नेक्स्ट बघा व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ना. काय विचारले? व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 3 ग्रॅम म्हणजे W2 व्हॉल्यूम V लिटर्स टेम्परेचर T आणि मोलार मास. मग ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय असते? पाय इज इक्वल्स टू W2 RT
अपॉन M2 इंटू काय असते V. मग W2 ची व्हॅल्यू काय असते 3 ग्रॅम इंटू R ची व्हॅल्यू 0.0821 इंटू टेम्परेचरची व्हॅल्यू 300 डिवायडेड बाय मोलार मास 60 इंटू व्हॉल्यूम 2. किती येणार आहे बघा हा 0 कॅन्सल. 3 1 जा 3 2 जा 2 1 जा 2 15 जा परत 0.0821 इंटू 15 0.0821 इंटू 15 डिवायडेड बाय 2. किती आहे ते बघा पायची व्हॅल्यू 0.0821 इंटू 15 15 म्हणजे 7.5 ना. चुकून झाले बघा काय येतंय कॅल्क्युलेशन करून. किती आलं रियान 0.612 म्हणजे 0.62 0.62 ॲटमॉस्फिअर. पुढचं क्वेश्चन बघा कॅल्क्युलेट द डेल्टा TF of a solution of 0.01 molar formic acid if Van't factor is 1.1. So delta TF is equals to IKF into M. I ची व्हॅल्यू 1.1 KF ची व्हॅल्यू 1.86 मोलॅलिटी ची व्हॅल्यू 0.01 मोलार. सांगा 2046 इंटू -5 मतलब 0.02046 0.02046 म्हणजे ऑप्शन बी. ऑप्शन कोणता येणार बी 0.02046. समजलं झालं की सांगा ऑप्शन बी 2046 इंटू 10⁻⁻5 म्हणजे डेसिमल शिफ्ट करून केले ते 186 इंटू 11 इंटू 1 186 इंटू 11 करा म्हणजे 186 इंटू 11 किती येते बघा मग डेसिमल शिफ्ट केलेत. What is the relationship between vapor pressure of solution and vapor pressure of solvent and its mole fraction in the solution? Vapor pressure of solution, vapor pressure of pure solvent. P1 is equals to P01 into काय असते तर x1. P1 is equals to P01 into x1. Raoult's law. कसला law? कसला law? Raoult's law. Next. Calculate the vapor pressure of a solution containing 2 moles of volatile liquids of A and 3 moles of volatile liquids of B at a room temperature. हे बघा हा जर volatile liquids आहेत तर इथं फॉर्म्युला चेंज होतो. रॉल्ट्स लॉ आपण अप्लाय करणार. काय अप्लाय करणार आहे रॉल्ट्स लॉ. रॉल्ट्स लॉ काय म्हणतो P टोटल प्रेशर P इज इक्वल्स टू P01 इंटू x1 प्लस P02 इंटू काय येणार आहे तर x2. मग x1 x2 काढू शकतो का काढू शकतो. कसं की x1 इज इक्वल्स टू n1 डिवायडेड बाय n1 प्लस काय येणार आहे तर n2. n1 2 आहे आणि n2 3 आहे मग 2 + 3 मग 2 डिवायडेड बाय 5 2 डिवायडेड बाय 5 बाय 2 जा 0.4 काय येणार आहे 0.4. मग x1 जर 0.4 आहे
x1 जर 0.4 आहे तर x2 काय असणार आहे? x2 काय असणार आहे? 0.6. फाइंड करायची गरज नाही. का x1 प्लस x2 इज इक्वल्स टू काय असते तर 1. मग इथं काय करा, 420 इंटू 4 बाय काय करा 10 प्लस 610 इंटू 6 बाय काय करा तर 10. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कट करा. सो 42 इंटू 4 प्लस 61 इंटू 6. 4 2 जा 8, 4 4 जा काय येणार आहे 16, 6 1 जा 6, 6 6 जा 36. किती येत आहे बघा. समजलं ते काय केलंय ते? रॉड्सचा यूज केलाय. टोटल प्रेशर दोन्ही वोलाटाईल लिक्विड आहेत. हा टोटल प्रेशर इज इक्वल्स टू P01 x1 प्लस P02 x2. x1 ची व्हॅल्यू फाइंड केली कारण नंबर ऑफ मोल्स दोघांचे दिलेत, ए चे पण दिलेत आणि बी चे पण दिलेत. मग 2 डिवायडेड बाय 2 प्लस 3 म्हणजे 2/5, 2/5 म्हणजे 0.4. 0.4 ची व्हॅल्यू काय येते बघा. काय म्हटलं? हे मोल फ्रॅक्शन, हे मोल फ्रॅक्शन आहे. मग दिलेच की x1. x1 जर हे बघ x1 प्लस x2 1 असते. मग जर x1 तुझा 0.4 आहे तर x2 तुझं काय असणार आहे 0.6. पुढचं क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग अ मिक्सचर ऑफ 2 मोल्स ऑफ वोलाटाईल. हेच झालं ना आता, हा शिफ्टच नाही केला मी. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, M2 फाइंड करायचं आहे. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट व्हेन 1 ग्रॅम ऑफ इट इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम. म्हणजे हा W2 आहे आणि हा W1 आहे. डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF दिलाय. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू W2 इंटू 1000. फॉर्म्युलाच माहित असायला पाहिजेत बघा. हा W1 इंटू काय असणार आहे तर M2. मग M2 इज इक्वल्स टू काय असणार आहे KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1. मग KF ची व्हॅल्यू काय आहे 1.2, W2 किती आहे तर 1 इंटू काय येणार आहे तर 1000 डिवायडेड बाय डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे तर 0.2 इंटू W1. W1 100, हा 0 0 कट होणार, हा 1 जा आणि हा काय घ्या तर 6 जा, 60 ग्रॅम येणार. म्हणजे असे पण सोपे कॅल्क्युलेशन, सीईटीला कॅल्क्युलेशन सोपे असतात कारण 52 सेकंड्स मध्ये आपला क्वेश्चन काय व्हायला पाहिजे, सॉल्व्ह व्हायला पाहिजे. हे एक्सपेक्टेशन्स असतात त्यांचे. माझ्या एक्सपेक्टेशन्स वरती आपण किती खरं उभारतो ते माहित नाही. पुढचं बघा. Which of the following solution on complete dissociation will exhibit maximum boiling point elevation? As we discussed before also, की जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे मग ती एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असू दे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असू दे, लोअरिंग इन वेपर प्रेशर असू दे किंवा ऑस्मॉटिक प्रेशर, हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो तर कॉन्सन्ट्रेशन. मग आता 0.1 मोल ऑफ मोलॅलिटी ऑफ काय तर KCl. 0.1 मोलॅलिटी ऑफ KCl काय देणार आहे 0.1 K प्लस प्लस 0.1 काय देणार आहे Cl मायनस. म्हणजे हा काय देणार आहे 0.2 मोलॅलिटीचं सोल्युशन देणार आहे. मग नेक्स्ट 0.05 मोलॅलिटीचं काय आहे तर NaCl.
मग हा काय येणार आहे तर 0.05 चा Na प्लस 0.05 चा Cl मायनस म्हणजे 0.1 मोलॅलिटी येणार ह्याची. आता 0.1 मोलॅलिटीचा BaCl2 जर असेल तर काय असणार आहे 0.1 चा Ba2 प्लस 2 इंटू 0.1 चा Cl मायनस म्हणजे 0.3 मोलॅलिटी असणार आहे ह्याची. आणि कोणता ऑप्शन आहे MgSO4. 0.1 मोल ऑफ MgSO4 काय देणार आहे 0.1 मोलॅलिटी ऑफ Mg2 प्लस 0.1 मोलॅलिटी ऑफ SO4 2 मायनस 0.2. कोणाचं सगळ्यात जास्त असते BaCl2 0.3 आलं तर त्याची काय असणार आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे मॅक्सिमम. मी तुम्हाला काय म्हटलं कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू दे असं काही नाही की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटच. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा ऑस्मॉटिक प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. काय झालं 2 इंटू 0.1 0.2 0.2 प्लस 0.1. मी इथं वेगवेगळं घेतलं. इथं आयन्स मी घेतलेले पहिला 2 हे बघ हा 1 प्लस 2 किती झाले 3. मग 3 इंटू 0.1 असं केलेलं मागे. इथं फक्त सेपरेट करून दाखवलंय तिथं डायरेक्ट नंबर ऑफ आयन्स घेऊन मल्टिप्लाय केले. द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट द मोलार एलिव्हेशन बॉइलिंग कॉन्स्टंट किती आहे Kb इज इक्वल्स टू 0.513. कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन डेल्टा TB फाइंड करा. डेल्टा TB इज इक्वल्स टू KB नंबर ऑफ मोल्स दिलेत. नंबर ऑफ मोल्स म्हणजे डायरेक्टली N2 घ्या. N2 डिवायडेड बाय W1. W1 इन ग्रॅम आहे म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करा तर 1000. तुम्हाला यायला पाहिजे की क्वेश्चन काय दिलाय आणि मी माझ्या फॉर्म्युलाला कसा रिअरेंज करू शकते त्यामध्ये. मग मला नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड दिलेले मी N2 घेतलं डायरेक्टली. मग इथं काय आहे डेल्टा TB इज इक्वल्स टू KB. KB ची व्हॅल्यू किती आहे 0.513 इंटू 0.1 इंटू 1000 डिवायडेड बाय 200. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कट करा आणि मग पुढं डेल्टा TB इज इक्वल्स टू 0.513 इंटू 1 divided by 2. So delta TB is equals to 0.22 चा 4 2 5 चा आणि मग 3 7 256 असं काहीतरी येईल 0.256 डेल्टा TB आलं. मग आपल्याला माहित आहे की डेल्टा TB इज इक्वल्स टू काय असते तर TB मायनस T0B. मग डेल्टा TB किती आहे 0.256. TB ची व्हॅल्यू मला माहित नाही फाइंड करायची होती. TB चीच व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना. हा मग TB फाइंड करायचं आहे. T0B किती असते तर 100. मग मायनस 100 ह्या साईडला जाऊन काय होणार आहे प्लस 100 प्लस 0.256 इज इक्वल्स टू TB. म्हणजे 100.256 इज इक्वल्स टू TB. दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. किती एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट येस 100.256 TB. नेक्स्ट बघा व्हॉट इज द मास ऑफ सोल्यूट. मोलार मास दिलाय इज डिझॉल्व्ड इन 2.5 dm क्यूब ऑफ H2O टू जनरेट ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर दिलाय व्हॉल्यूम दिलेला आहे W2 फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय W2. मग इथं काय येणार आहे पाय इज इक्वल्स टू काय असते तर CRT. पाय इज इक्वल्स टू काय असते CRT. मग पाय इज इक्वल्स टू W2 अपॉन M2. M2 इथं काय येणार आहे तर RT इंटू V. मग रिअरेंज करा पाय M2V अपॉन RT इज इक्वल्स टू W2. सो इथं काय येणार आहे W2 इज इक्वल्स टू पायची व्हॅल्यू किती आहे पायची व्हॅल्यू
0.245, मोलार मास 58 आहे, व्हॉल्यूम 2.5 आहे, आर ची व्हॅल्यू 0.0821 आहे, टेम्परेचर 300 आहे. मग हा 0.245 च 245 इंटू 58 इंटू 25 म्हणजे टोटल डेसिमल 4 शिफ्ट केले 10⁻⁴ घ्या. ह्याला काय करा 821 इंटू 300 ह्याचे डेसिमल किती शिफ्ट केले 4, परत हा 10⁻⁴ घ्या. -4 कॅन्सल होणार. आता डिवाइड करून बघा, जे काय आहे ते सिम्प्लिफाय करून बघा. सगळ्यात सोपं सिम्प्लिफिकेशन जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी करून देते, त्याचं पुढचं तर तुम्हीच करायला पाहिजे. हा 1.441 ग्रॅम. 1.441 ग्रॅम म्हणजे ऑप्शन कोणता येणार आहे तर सी. नेक्स्ट, which of the following equation correctly represent the molar mass of the solute by knowing its boiling point elevation? इथे बघा, delta TB is equals to KB into W2 into 1000 divided by M2 into W1 असते. ठीक आहे, ह्याला फक्त रिअरेंज करायचं. M2 is equals to KB into W2 into 1000 divided by delta TB into W1. कोणता इक्वेशन आहे बघा तसं. ऑप्शन डी, 1000 into KB into W2 delta TB into W1. Next question. A solution of a non-volatile solute has a boiling point elevation. मग delta TB is equals to KB into काय असते तर M. So delta TB upon KB is equals to molality. मग डेल्टा TB ची व्हॅल्यू काय असते तर 1.75. KB ची व्हॅल्यू किती असते तर 3.5 is equals to M. मला काय करा 175 into 10⁻⁻² divided by 35 into 10⁻⁻1 is equals to molality. -1 वर जाऊन +1 होणार. मग 175 डिवायडेड बाय 35 किती येते बघा, इंटू 10⁻⁻1 इज इक्वल्स टू मोलॅलिटी. हा 7 चा येणार आहे, 3 जा आणि किती जा येणार आहे 3 जा आणि 5 जा ना. मग परत 7 1 जा आणि 7 किती जा येणार आहे 5 जा. 5 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0.50 मोल पर kg. 5 इंटू 10⁻⁻1 मोलॅलिटी 0.5 मोल पर kg. Which from the following statement is correct for aqueous solution of 6 gram of urea and 17.12 gram of sucrose? हे बघा, which of the following correct विचारले म्हणजे त्यांनी विचारले की हे जे दोन सोल्युशन्स आहेत ना, ह्यांचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे कमी आहे किंवा जे काय कॉलिगेटिव्ह ऑस्मोटिक प्रेशरच. ऑस्मोटिक प्रेशर आयसोटोनिक सोल्युशन्स आहेत, हायपरटोनिक आहेत का हायपोटोनिक आहेत, ह्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड करा. काय फाइंड करा, नंबर ऑफ मोल्स. जर दोघांचे नंबर ऑफ मोल्स सेम आले तर ते आयसोटोनिक आहेत. म्हणजे दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर किंवा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळे काय असणार आहेत तर सेम. एकाचं जास्त आणि एकाचं कमी आहे तर जो जास्त आहे तो हायपरटोनिक टू दुसरं आणि एकाचं जे कमी आहे ते हायपोटोनिक टू पहिल्याच. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय असते तर मास डिवायडेड बाय काय असते तर मोलार मास. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय असते तर मास डिवायडेड बाय काय असते मोलार मास. हा कशाचा कन्सिडर करूया, हा आपण युरियाचा कन्सिडर करूया आणि हा कशाचा कन्सिडर करूया तर हा सुक्रोजचा कन्सिडर करूया. ठीक आहे. आता मला सांगा नंबर ऑफ मोल्स, मास किती आहे 6, मोलार मास किती आहे 60 म्हणजे 0.1 मोल ऑफ युरिया आहे आणि इथं 17.12
डिवायडेड बाय इथं किती येणार आहे तर 342. हे बघा 171 हा डबल आहे, 342 चा डबल म्हणजे 171 चा डबल 342 असतंय काय. इथं बघा हा 171 इंटू 10⁻⁻1 करते डिवायडेड बाय 342 करते. हा 1 जा आणि हा किती जा आला तर 2 जा. 0.5 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0.05. So what conclusion you people can draw? We can draw one conclusion की कोणाचे मोल्स जास्त आहेत आणि कोणाचे कमी आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया जे आहेत ते जास्त आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज पेक्षा. तर कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असणार आहे? युरियाचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे? जास्त सुक्रोज पेक्षा. मग कोणतं ऑप्शन आहे का बघा. युरिया इज हायपरटोनिक टू सुक्रोज. बरोबर, कारण युरियाचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? जास्त. युरियाचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? जास्त. सो युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक टू सुक्रोज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Calculate the molar mass of non-volatile solute when 1.5 gram of solute is dissolved in 90 gram of solvent decreases its freezing point. परत आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? डेल्टा TF is equals to KF into W2 into 1000 divided by M2 into काय येणार आहे तर W1 in grams. मग M2 फाइंड करायचं आहे. मग M2 is equals to काय असणार आहे? KF into W2 into 1000 divided by delta TF into W1. So M2 is equals to काय आहे? KF ची व्हॅल्यू किती आहे? 1.2, W2 1.5 into 1000, डेल्टा TF किती आहे? 0.25 आणि W1 किती आहे तर 9. हे 120 करा, हे 15 करा आणि हे 2.5 केलं आणि हे 9 केलं तरी पण चालेल. मग इथं किती जाणार आहे? 3 3 जा 9, 3 5 जा 15, 3 1 जा 3 4 जा 0 जा 5 4 जा 20 म्हणजे काय येणार आहे? 200. 200 डिवायडेड बाय 2.5 म्हणजे 2000 डिवायडेड बाय 25 करते. 25 1 जा आणि 25 किती जा येते तर 8 जा म्हणजे 80 ग्रॅम पर मोल येणार. कॅल्क्युलेशन बघा मी केले ते बरोबर आहेत का? तुम्ही करताय ते बरोबर आहेत का?